नमस्कार सर. ओके. येस, नमस्कार, हा. बोला. मी अभिजित गरुड नाशिकहून बोलतोय. ऍक्च्युली मी 2019 ला सॅपिड इंडिया एक्सपोर्ट बिझनेस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही फर्म केली होती पुण्यामध्ये. गुड. म्हणजे मी आणि आमचे रिलेटिव्ह असे मिळून ती पुण्यात हे केली, परंतु पॅन्डेमिकमुळे आम्ही ते पूर्णपणे बॅकफुटला आलो. आणि मी सर्व्हिसला सकाळ मीडियामध्ये आहे. परंतु मला काहीतरी वेगळं करायचं, म्हणजे आपण 25 वर्ष झाले मी सकाळमध्ये आहे आणि आता गुड. मला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं करावं. आपण खूप नोकरी केलं, हे केलं, तर समथिंग डिफरंट असं काहीतरी. मग मी युट्यूबवर सर्च करत होतो बरेच, आणि माझ्या डोक्यात तेव्हापासून एक्सपोर्ट करायचं असं हे होतं. मी सर्च करता करता तुमची वेबसाईटवर बघितलं. अरे वा, म्हटलं आपण ऐकून बघू. मग तेवढ्यात तुमचं हे आलं की रविवारी असं असं सेशन आहे, तुम्ही अटेंड करा. आणि मी ते पूर्णपणे रविवारचं सेशन अटेंड केलं आणि मी इम्प्रेस झालो. आणि तुमचं जे सांगण्याची पद्धत आणि जे क्लिअरिटी होती ती सगळी मला फार आवडली. आणि मी ठरवलं की आपल्याला हे करायचंच आहे. ओके. मग मी बरं, ती कंपनी ऑलरेडी होती परंतु ऍक्टिव्ह नव्हती. मग मी ती सगळी ऍक्टिव्ह केली आता. ग्रेट. आणि सगळे कागदपत्र परत, म्हणजे माझ्याकडे अपेडा होतं, नंतर लायसन आहे आयसीचं, इन्कम एक्सचेंजचं, नंतर कॉर्पोरेशनचं हे आहे, सगळं माझे रेडी आहे सर्टिफिकेट्स. गुड. सीए आणि सीएस दोन्ही पण त्यांना परत मी ऍक्टिव्ह परत हे झालो. म्हटलं काय आहे का काही आर ओ सी कम्प्लायन्सेस आहे का, एकदा जरा कन्फर्म करा. मग ते पण केलं क्लिअर, ते आता ओके झालेलं आहे. करंट अकाउंट स्विच झालं तर ते आता परत ऍक्टिव्ह करतो आहे. ती प्रोसेस चालू आहे. बर. दरम्यान मी प्रोडक्ट तुमचे 12 मॉडेल मी सगळे एकदा वाचून झालंय पारायण, पण मी 2-3 वेळा परत कसा करणार आहे होता पारायण. एक्सपिरियन्स मग? एकदम एकदम म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ आणि जे साईट सांगितले त्याच्या प्रत्येक याच्यावर मी DGFT असेल, नंतर मी शेवटी काल डॉलर बिझनेस पण बघितला. हम्म. तर ते 1.5 लाख काहीतरी ते म्हणतात आहे. नंतर मी अजून एक स्किल म्हणून एक आहे त्याच्यामध्ये पण बघितलं, तर त्यांचं तेच आहे की 1.5-2 लाख. थोडासा आवाज तुमचा ब्रेक होतोय. हॅलो. हा, येतोय, हा. बोला. हा, तर मी 12 मॉडेल सगळे एकदा वाचून झाले, पण तुम्ही 2-3 वेळा परत परत वाचणार. शेवटचे 3-4 जे आहे ते खूप मेन आहे. हम्म. बायर फाइंडिंगलाच थोडा जरा कॉम्प्लिकेटेड येते येतं ते. नंतर नेहा मॅडमशी मी टच मध्ये आहे. वेबसाईट बनते आहे, जवळजवळ बनत आली, डोमेन झालं. आणि वेबसाईटला जे त्यांना लागतंय ते मी सगळं प्रोव्हाइड करतो आहे. आणि ते बनेल. नंतर तुमचं पुस्तक मी घेतलं, बनूया योद्धा. खूप छान आहे. अर्ध झालं आहे. आणि काही अडलं की मी लगेच ते पुस्तक जरा जाऊन रेफरन्सेस बघतो. ओके. असं माझं सध्या प्रायमरी याला पूर्णपणे मी त्या ह्याच्यामध्ये घुसलेलो आहे. पण बेसिक सगळं चांगलं झालं पाहिजे या उद्देशाने मी आधी सुरुवातीला ह्या गोष्टींवर जास्त भर दिला. आणि माझ्या डोक्यामध्ये एक आता असं आहे की मी प्रॉडक्ट जे निवडले ते जिंजर पावडर, नंतर ओनियन पावडर, ड्रमस्टिक पावडर आणि डिहायड्रेटेड प्रोडक्ट इडिएबल आहेत गम. तुमचे. इडिएबल गम. ओके. इडिएबल गम, डिंकाचा लाडू. का आता हिवाळा येतोय, तर हिवाळ्याच्या आधी आपण हे जे डिंकाचा लाडू आहे तो खूप पौष्टिक असतो. आणि ते मी करायचं ठरवलंय. मला एक सांगा की हे पावडर जे असतात, ओनियन पावडर, ज्या जिंजर पावडर असते, त्याची एक्सपायरी काय असते? एक्सपायरी म्हणजे किती दिवस टिकू शकतात पावडर? आता बघा कसं आहे, बेसिकली आता लेटेस्ट एक दीड वर्षापासून डिहायड्रेटेड प्रोडक्टची डिमांड चांगली वाढते. म्हणजे जे आपण जे हा. वेफर्स बघतो किंवा इतर जे प्रोसेस्ड फूड आहेत, त्यामध्ये हम्म. ऑनियनचा फ्लेवरसाठी ऑनियन डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स वापरले जातात. जे तुम्ही शेवग्याचं पावडर म्हणलात, ते मोरिंगा हम्म. पावडरची डिमांड वाढली आहे. त्याचबरोबर इतर गोष्टी. तर आता तुम्ही ते बनवताय कसं, त्याला पॅकेजिंग कसं करताय, त्यावरती तुमचा एक्सपायरी डेट ठरणार आहे. त्यामुळं आपण असं सजेस्ट करू शकणार नाही, की हे महिन्यात खराब होईल का 2 महिन्यात. तुम्ही जर त्याची हम्म. व्यवस्थित पॅकेजिंग केला, त्याचे नॉर्म्स, बाकी सगळ्या गोष्टी पाळलात, तर ते लगभग 6 महिने, वर्षभर काही होणार नाही त्याला. कारण शेवटी त्यामधला तुम्ही मॉइश्चर काढलात, त्यामुळे बॅक्टेरिया होण्याचा चान्सच नसतो. तुम्ही त्यामध्ये ज्या पद्धतीनं पॅकेजिंग चांगली जर व्यवस्थित केलात, इन्क्लुडिंग एव्हरीथिंग हायजिनिक पद्धतीने, तर तुमचा मटेरियल चांगला 1 इयरपर्यंत ॲट मिनिमम चालतो.
तुम्ही त्यावरती एक्सपायरी डेट टाकू शकता. मग फूड लायसन वगैरे काढून तुम्ही त्याची एकदा लॅब हम्म, टेस्टिंग करून घ्या, की बाबा हो. हा प्रॉडक्ट मध्ये किती दिवसात एक्सपायर होऊ शकतो, काय होऊ शकतं, सगळं तुम्हाला मिळून जातं ते. डन? ओके. नाही मला म्हणजे कंट्रीज मध्ये हे ठरलेलं असतं ना की जसं जसं शेवग्याची शेंग आहे ती एवढी इंच पाहिजे, एवढंच हे पाहिजे, बरोबर. असं काही नाही, पावडरच्या नाही. बाबतीत आहे का? डिहायड्रेटेड प्रॉडक्ट आहे ना सर तो. हा हा फ्रूट हा. व्हेजिटेबलमध्ये ओके. असतं तर एक वेगळा प्रॉडक्ट असतं, की बाबा आपला खराब होणार आहे. त्यामधलं पूर्ण मॉइश्चर काढलंय त्यामुळं खराब होण्याचे चान्सेस मॅक्स टू मॅक्स निग्लिजिबल होतात. पण तरी एक ओके. लिमिटेशन म्हणून 1 इयर पर्यंतची व्हॅलिडिटी डेट दिली जाते. आता आपल्यासोबत बरेच लोकं कनेक्टेड जे बनाना पावडर्समध्ये सुद्धा काम करतात. हा. त्यामुळं त्यांचं पण चांगलं आहे. दिवसाचं 3-4 टनाचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. लगभग त्यांचं 70-80 वर्ष वय आहे त्यांचं. जस्ट हो हो. एकदा ते व्हिजिटला आले होते. अशी पण लोकं ऐकलं आहेत तर. वाचलं मी ते. हो हो, गुड. चांगलं आहे ते. तर असे पण मी लोकं आहेत. अजून एक असं करतोय की सिंगापूर, कॅनडा इथे आमचे रिलेटिव्ह आहेत. तर हं. तिथे महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ असतं प्रत्येक ठिकाणी. आपले इंडियन्स लोक तिथे जमतात. काही फंक्शन असलं किंवा काही बरोबर, त्यांचे बरोबर. अशा ठिकाणी मी त्यांच्या थ्रू डिमांड घ्यायचं हे करतोय प्रॉडक्टचं. त्यांना हं, सॅम्पल पाठवून त्यांनी तिथून ते द्यायचं त्यांना आणि हं. ते मला ऑर्डर घ्यायची आणि मला सांगणार आणि मी त्यांना कमिशन देणार असं एक तो प्रयोग चालू आहे. डेफिनेटली, डेफिनेटली करू म्हणजे शकता. तो पण एक चांगला आहे म्हणजे पोहोचण्यापर्यंत म्हणजे बाहेरच्या 100%. लोकांपर्यंत असा एक तो प्रयोग करतोय. मला फक्त बायर लिस्ट कशी अजून मिळेल जरा एकदा असं तुम्ही सजेस्ट बायरचा केलं तर टॉपिक बरं होईल. एकदा पूर्ण क्लिअरली बघा. हा तुम्हाला हा. डॉलर बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल तर ग्रुप करून आपण ते पर्चेस करतो. हम्म, नंबर 2 हम्म. पोर्ट डाटा ॲक्सेसिबल होऊ शकतो. अशा 10 टेक्निक आहेत. तर 10च्या 10 टेक्निक तुम्ही ऑब्झर्व्ह करा हम्म. परत एकदा आणि त्या सगळ्या इम्प्लिमेंट करायला सुरू हो, करा. नेक्स्ट वीकपर्यंत येईपर्यंत तुम्ही ते 1-2दा बघितलं पाहिजे आणि त्या गोष्टीवरती ॲक्शन घेतली पाहिजे. मग कुठून काय रिझल्ट yes. मिळतोय आपण ते बघूया. आणि 2 नंबर विषय इट्स व्हेरी प्राउड थिंग की तुम्ही एवढ्या दिवस झालं काम करताय आणि आता चांगल्या पद्धतीने वर्क करताय. आता मला एक प्रश्न हा Yes. विचारायचा आहे, की जेव्हा तुम्ही लास्ट टाईम कंपनी सुरू केली 2016 या 18च्या दरम्यान बरोबर? 19 हा हा. 19ला. तर तेव्हा जे काही नॉलेज घेऊन कंपनी सुरू केली होती आणि आता काय डिफरन्स मिळालाय तुम्हाला शिकायला थोडाफार? खूप खूप तेव्हा कसं केलं होतं आम्ही पुण्यामध्येच एक मॅन्युफॅक्चरर होतो. हं, हं, हं. त्यांना हे करून ते ऑलरेडी हे करत होते हं, हं. आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन ये पण तेव्हा कसं होतं की जॉब करून या गोष्टी जमत नव्हत्या. बरोबर. आणि मग मी जेव्हा खोलात ठरवलंच की हे करायचंच आहे तेव्हा मग तुमचं जेव्हा 2-3 वेळा मी रिपीट केलं आणि तो अजून जसा वेळ मिळेल तसं व्हिडिओ बघ आणि ग्रेट. त्यातनं क्लिअर होतं ते 100% काही हरकत आणि नाही. करायचंय म्हटलं म्हणजे करायचंय. डेफिनेटली. कुठलाही प्रॉब्लेम आला ट्राय करा आणि ॲज अ न्यूजपेपर येस काही येस लेख येस. लिहिता आला तर बघा. आमच्याबद्दल एक्सपिरियन्स देईल हां, नक्कीच. नक्की, नक्की. येस, 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 ओके. येस. थँक यू. WhatsApp करा. डन. थँक ओके. आणि एका दिवशी तुम्ही तुमचा स्वतःचा लेख पण लिहा, जेव्हा तुमचा फर्स्ट कंटेनर जाईल. ग्रेट. पुंडलिक सर नमस्कार. जय महाराष्ट्र. येस, अमित पटेल सर येस, सगळ्यांना शेअर करेल लॉयल बिझनेसबद्दल डोंट वरी. सॉरी पुंडलिक खेरे सर नमस्कार. जय महाराष्ट्र. सगळ्यांनी क्वेशन विचारा. पटापट सगळ्यांचे क्वेशन्स घेऊया आणि पुढे काहीतरी लर्निंग फेजमध्ये जाऊया. येस. नमस्कार सर बोला. हां, बोला. हॅलो. बोला, बोला. सर म्हटलं मला कंपनी म्हणजे हे करायचं वेबसाईट डिझाईन करायची तर कशी करावं लागेल काय खर्च येईल कसं असेल ते विषय होता. त्याला खर्च लगभग तुमचा डोमेन तुम्हाला घ्यावा लागतो. होस्टिंग, डिझायनिंग, सर्व्हिस, 1 इयर सगळा सपोर्ट मिळून 6,000 चा खर्च येतो. तुम्ही नेहा मॅडमकडनं काही सॅम्पल्स घेऊ शकता. तुम्हाला ते पाठवतात. तुमच्यानुसार तुम्हाला ते बनवून देतात. ओके. हो का? डन. ओके सर ओके. आणि हवा असेल WhatsApp करून ठेवा. तुमचा नंबर शेअर करेल मी पुढे. ओके सर ओके ओके. डन. चॅट बॉक्स मध्ये करतो. हो, करा. नवनीत मोरे सर नमस्कार. हाऊ आर यू सर? गुड इव्हनिंग. बोला. अनम्यूट करा म्हणजे आवाज पोहोचेल. सर येस सर बोला. सर नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. सर आपण आपली वेबसाईट बनवली. आपण दिले रेफरन्स ना. हं, ऍक्च्युअली तसे कॉन्टॅक्ट खूप येतात पण आपण म्हटलं जोपर्यंत सगळे आपले पेपर वर्क होत नाही तोपर्यंत आपण धंदा नाही चालू करायचा एकदम नंतर बरोबर, सुरू करू. बरोबर, सर तुम्ही एक रेफरन्स दिला होता. एक आसावर मला वाटतं आसावर एक आणि दुसरा एक रेफरन्स दिला होता बरोबर. म्हणजे कंपनी करण्यासाठी.
बरोबर. तर सेकंड जो रेफरन्स होता सर, त्यांनी आम्हाला एक एक ठराविक अमाउंट सांगितली होती हम्म. आणि आम्ही त्यांना जेव्हा डिटेल्स सगळं दिले तेव्हा हम्म. त्याच्यामध्ये डायरेक्टर होते 6. हम्म. तर त्यांनी डबल पैसे सांगितले सर. कसं असतं समजून घ्या. आता मी सिस्टीम सांगेल त्याच्या मागचा बॅकग्राऊंड काय. जेव्हा हं, आपण 2 डायरेक्टर असतो, हं. कुठली प्रोप्रायटर कंपनी बनवायला तुम्हाला नॉर्मल खर्च लागतो ₹500 जीएसटी, सॉरी शॉपाक उद्यमी वगैरे. पण जेव्हा प्रायव्हेट लिमिटेड विषय येतो, तेव्हा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स वेबसाईटला तुमचं रजिस्ट्रेशन होतं. त्यामुळं नुसता नेम अप्रूव्हल जरी केलात, तर 1 ते 2,000 त्याला नॉर्मल खर्च येतो. नंबर 2, तुम्हाला डीड ॲग्रीमेंट करावं लागतं, जे कॉर्पोरेट ॲडव्होकेट करून देतात. त्यामुळे 3 ते 4 त्याला 1,000 खर्च येतो. असं टोटल तुमचा 6 ते 7,000 पर्यंत खर्च होतो. नंबर 3रा खर्च येतो डिजिटल सिग्नेचरचा. प्रत्येकाची पर्सनल डिजिटल सिग्नेचर लागते आणि अशा पद्धतीनं 2 लोकांची 3 to 3 म्हणजे 6,000 परत अशा पद्धतीने तुमचं 10-11,000 पर्यंत येतात आणि 2,000 प्लस ते चार्ज करतात कंपनी काढण्याचे. पण हा विषय 13,000 पर्यंत क्लोज होतो. पण जसा तुमचा डायरेक्टर वाढेल तर 3,000 चा खर्च वाढत जातो. मग तुमचे 10 डायरेक्टर होऊ द्या किंवा 1 डायरेक्टर वाढू द्या. 1 वाढला 16 होतात, परत वाढला 19 होतात. तर ते डायरेक्टरवरती डिफाईन आहे. कारण जी पूर्ण प्रोसेस आहे, परत तुम्हाला डिजिटल सिग्नेचर प्रत्येकामध्ये ॲड ऑन करावं लागतं. क्लिअर? पण सर मग तरी पण जरा एकदा तुम्ही एक जरा हे करून घ्या ना. कारण त्यांनी बरं मला डन, डबल काही नाही. अमाउंट मला थोडंसं तुम्ही WhatsApp करा, की किती डायरेक्टर आहेत, कोण आहेत आणि 5 तर डायरेक्टर कसं काय होता तुम्ही म्हणजे वर्किंग करणार आहेत 6. तुमच्यासोबत? हो सर. घरातलेच आहेत सर. तर स्वाती म्हणून बघा तुमच्या कोऑर्डिनेशनमध्ये आहे सर स्वाती. आता मीटिंग पण अटेंड करतायत. आहेत मीटिंगला त्या. बरं. मग स्वाती मॅमचं काय? ते सर कोऑर्डिनेशन करतील सर. तेच बघतायत. कारण मी अजून एका दुसऱ्या कंपनीमध्ये आता थोडासा बिझी होतो. तर पेपरवर्कसाठी तेच बघतायत सर. बरं, ओके. त्या मीटिंगमध्ये आहेत मला त्या. त्यांना अपडेट करायला लावा, WhatsApp करायला येस लावा, सर. की काय येस कुठपर्यंत सर. आलंय आणि विषय येस सर. राहिला सांगतो सर. तुम्ही का डायरेक्टर एवढे करताय? काही रिझन त्याच्यामागे? सर काय आहे ना, इट इज नथिंग बट लिगसी. तर बिझनेस आपण 100% करतोय. तर त्यामुळे तो प्रॉब्लेम नाहीये. मग? तर नाही. माझं त्याच्यामुळे मत आहे, की तुम्ही सगळ्यांना सर 2-3 जण घेऊ शकता. 5 जण कंपनी स्टार्टिंगलाच घ्यायची गरज नाही. तुम्ही असं करू शकता आता माझं मत असं असेल, की हां, हां. तुम्हाला जर हं, खर्च जास्त वाटतोय, तर तुम्ही 2 डायरेक्टरची कंपनी सेट करा. तुम्हाला जर हं. पुढे वाटलं इन केस फ्युचरमध्ये, की सर हां. मला अजून डायरेक्टर ॲड करायचा, तर यू कॅन ॲड डायरेक्टर. नाही सर, मी नको. सर, मी तेवढा खर्च करतो सर. तुम्ही सांगा तेवढा फक्त त्यांच्याशी एकदा ओके. कन्फर्म करून घ्या सर. ओके, ओके. डन. तर आय विल पहिल्या कन्फर्म. दिवसापासून तसं राहू द्या सर. बरं. त्यांना काही हरकत त्यांचे शेअर मिळू द्या सर. बरं. डन. काही हरकत नाही. आय एम सो हॅपी फॉर दॅट. युअर मेंटॅलिटी इज व्हेरी स्ट्राँग. या काही डन सर, हरकत नाही. डन सर. बाकी त्यांना मला WhatsApp करायला लावा, की तुमच्या बिहाइंड मला हे करतायत म्हणून. ओके. विजय सर नमस्कार. विजय दाभोळ सर आहात प्रेझेंट? विजय सर तुम्ही प्रेझेंट आहात का? पुढे जातोय आपण. येस. स्वाती मॅम, तुम्हाला मी WhatsApp नंबर शेअर केला. याच्यावरती WhatsApp करा. काय प्रॉब्लेम कुठे झालाय सांगा मला. राजेंद्र भगत सर, येस. करतोय. वेट करा. राजेंद्र सर तुम्हालाच करतोय आता. येस राजेंद्र सर नमस्कार बोला. सगळ्यांचा नमस्कार नंबर सर. येणार आहे त्यामुळे डोंट वरी. तर तुमचं मी आता पुस्तक घेतलं होतं. एवढं भन्नाट पुस्तक होतं ना सर. म्हणजे मला एवढे अजून त्याच्यात माहिती भेटली भरपूर. तर बरं. माझा प्रश्न काय आता, मला सप्लायर एक हा इलेक्ट्रिकल प्रोडक्ट मध्ये. हं. तर मला मी एवढी म्हणजे माहिती पण घेतली का नायजेरियामध्ये जास्त त्याची डिमांड आहे. बरं. ओके. तर सप्लायर आहे, पण त्याच्याशी मी आता त्याच्याशी काय बोलू? कारण तर मी त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला गेलो, तर ते मला बोलणार, तुम्ही हा मटेरियल घ्या आणि तुमच्या गोडाऊनला ठेवा, इकडे ठेवा. म्हणून त्याच्यासाठी गोडाऊनची गरज आहे का काही? माझं एक मत असेल, तुम्ही मटेरियल तेवढाच घ्या जेवढा बायरला रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे तुम्हाला गरज नाहीये, की लगेच मटेरियल घेऊन ठेवण्याची. नाही ना? माझं मत असं असेल, कारण की तुम्हाला जसं ओके. बायरची रिक्वायरमेंट येईल, तेवढाच ओके. हां. मटेरियल तुम्ही घेऊ शकता. म्हणजे पहिलं मी बाहेर शोधत होता पहिलं. हो, येस. पहिला तुम्ही बाहेर मला शोधू ना? सांगा, तुम्ही मटेरियल घेतलात आणि स्टोअर केलात आणि एखादी महिना, हं. 2 महिने, 3 महिने बायर शोधायला गेले, त्याला बोलायला गेले, तर तुमचा तो मटेरियल घेतलेला पण कॉस्ट अडकून पडेल आणि त्यामध्ये तुमचा जो स्पेस आहे तो पण जाईल. हं. त्यामुळे ओके, ओके. माझं मत असं बरोबर. असेल, की आधी ओके. फाइंडिंगला सुरू करा आणि मग काम करा. ठीक आहे? ओके. समजलं. आणि सर म्हणजे माझं काय होतं, पहिलं आपलं टॉपॅक लायसन, उद्यमी आणि जीएसटी हे 3 हां. काउंट होतो. हं. समजा मला पूर्ण त्याच्यात
समजा मी आता इलेक्ट्रिकल मध्ये करतोय, नंतर मग समजा मला ऍग्रिकल्चर वगैरे चेंज करायचं असेल, तर मला ऑल ओव्हर म्हणजे कुठलं लायसन काढायला लागेल? फक्त तुम्हाला एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलची चेंज करावं लागेल, बाकी सगळं चालून जाईल तुमचं. ओके ओके, चालेल सर. ओके ओके, बाकी काय थँक्यू सर. ओके. येस. धर्मेंद्र बागल सर, मग मिलिंद सर आणि राजू सर, सगळ्यांचा नंबर येणार, डोंट वरी. धर्मेंद्र सर नमस्कार, जय महाराष्ट्र बोला. धर्मेंद्र सर आहात प्रेझेंट तुम्ही? आर यू देअर? राजू सर आहात. धर्मेंद्र सर बोला. हो सर. येस येस बोला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बोला बोला. हाऊ आर यू? हा सर, व्यवस्थित आहे. बोला सर बोला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आता बिझनेस मध्ये पण बऱ्यापैकी तसंही केलेलं आहे. आता तुम्ही सांगितलेले टॅक्ट वापरतो तसंही केलेलं आहे. आता कस्टमर साठी मी थोडस नवीन केलेलं आहे की म्हणजे आठवड्यातील एक संडेला, नॉर्मली संडेला माझा सेल कमी होतो. तर मी काय केलेलं आहे, संडेसाठी ऑफर ठेवलेलं आहे. म्हणजे नॉर्मली मी जे गोष्ट आता डीमार्टला मी लेटर पॅड आहेत माझ्याकडे, तर ते एक्झामसाठी. तर एक्झामच्या ह्याच्यामध्ये आता डीमार्टला त्याची किंमत 70 रुपये आहे. तर मी आता सेलमध्ये 50 रुपयालाच हे केलेलं आहे. म्हणजे माझा फक्त 5 रुपये प्रॉफिट ठेवलेला आहे. तर त्याच्या नादानं जे कस्टमर येते तर त्याच्यामुळं ते 50ची गोष्ट तर घेते. आणि दुसरे जे आयटम आहेत छोटे छोटे फार 150-200 असे म्हणजे हे होतं. म्हणजे सेल माझा त्या दिवशीचा पण वाढलेला आहे. आणि त्या दिवशी मग मी अवेलेबल पण असतो शॉपमध्ये. ओके. म्हणजे मग मी थोडंसं तुम्ही म्हणल्यानुसार थोडं थोडं वेगवेगळे ट्राय करतोय की असं थोडं करून बघू किंवा हे करू. म्हणजे मी एका गोष्टीमध्ये प्रॉफिट कमी करतोय, पण दुसऱ्या गोष्टीमध्ये ऑटोमॅटिक माझा सेल पण वाढतोय आणि त्याच्यानुसार हे करतोय. ओके ग्रेट. म्हणजे ऍटलिस्ट मग अजून रेव्हेन्यू दुसरे काय? एक ब्लॉकेजेस तुमचे निघाले डोक्यामधले, जे विचार करत होतात नॉर्मल चालू आहे, त्याला आता थोडे नवीन नवीन रस्ते द्यायला सुरू केलेत तुम्ही. आणि हा सर. असं होतंय का तुमच्यासोबत सतत काहीतरी विचार होतोय की आता काय केलं पाहिजे आपण अजून नवीन? हा, आता तर म्हणजे नॉर्मली आता मी 1-2दा हे 2 आठवड्यामध्ये सेल केलेला आहे. तर मला आता असं वाटायला लागलं की म्हणजे आठवड्यातून मी एक दिवस लावतोय ना, की आता ज्या दिवशी मी अवेलेबल आहे किंवा हे करत, तर त्यावेळेस सेल एकच आयटम ठेवायचा की त्यामध्ये सेल भरपूर हे करायचा. हम्म. नॉर्मली आपण क्वांटिटी मध्ये घेतलं तर आपलं म्हणजे सेल जास्त होईल आणि प्रॉफिट कमी असेल तरी, पण त्या सेलमुळे जे कस्टमरला ऍड होते किंवा हे होतं. आता माझं इन्स्टाचं पण चाललेलं आहे बनवायचं आणि फेसबुकचं पण. मी आता नॉर्मली फक्त व्हॉट्सअपवरतीच हे करू ब्रॉडकास्ट मध्येच टाकतो, तर त्याच्यावरती मला फरक पडलेला आहे. पण मी इन्स्टाला आणि फेसबुकला जर 100% बऱ्यापैकी केलं उतरावं तर लागेल अजून तुम्हाला. माझं मत हे आहे, सध्या बघा तुम्ही दिवसातला टाइम किती स्पेंड करता रीलवरती, त्यामुळे विचार करा की लोकांच्या समोर तुम्ही जेवढं दिसाल तेवढं तुम्हाला लोक अप्रोच करतील. आणि नवीन कुठला मटेरियल आला, आता एवढं तर तुम्ही कस्टमर मिळवलेत. आता मुद्दा नंबर 2 हा करा, जे लोक त्यात तुमचा प्रोडक्ट विकू द्या न विकू द्या, पण असा काहीतरी युनिक प्रोडक्ट आणा की तुमच्या क्षेत्रात ते कुणीच आणत नाही. कळतंय? आता मी आता गणपतीसाठी लाईटची माळ आणलेली आहे. ती डन. चार्जिंग वरची नसून म्हणजे नॉर्मली आहे ना, सेल वरची आहे आणि ती फक्त 30 रुपयालाच ही केलेली आहे. म्हणजे नॉर्मली कोणतीही लाईटची माळ केली ना, तर माझ्याकडे ते जवळजवळ मी 1000 पीस मागवले. मी B2 प्लॅटफॉर्मचाच हे करून केलं. युनिक म्हणजे की नॉर्मली म्हणलं की लहान मुलं असतात आणि गणपतीमध्ये लाईटची माळ ओढणे वगैरे शॉक लागण्याचं हे आहे. तर ती हम्म. सेल वरची मागवली. माझ्याकडे 1000 प्रोडक्ट हे केलेलं आहे. तर त्याचं म्हणजे मी आता नॉर्मली आठवड्यातून एक दिवस असं ठरवलंय की ठीक आहे, मला मार्जिन थोडं कमी मिळेल, पण त्याच्यानुसार मी घराघरात पोहोचेन. बरोबर याचं 100%. थोडस हे केलेलं आहे. बरोबर. हा. म्हणजे नवीन-नवीन रस्ते आणि सर खुलतायत. आता 2 नंबर तुम्ही जो प्रॉडक्ट आणताय ना, थोडंसं त्यांना आणलं की प्रेझेंटेशन आणि त्याच्याबद्दल पटवून द्या. त्यांना थोडंसं कळू द्या की हे काय इम्पोर्टन्स आहे ह्याच्यामध्ये. आणि नंबर 2 जरा युनिक गोष्टी आणा अजून ह्याच्यापेक्षा सुद्धा, की म्हणजे बघितलं की वाटलं पाहिजे की अरे वाह! किती मस्त वस्तू आहे. तर ते जस्ट फॉर ब्रँडिंग आपण करूया आणि नंतर मग तुम्हाला त्या वस्तूमुळे लोकं बघायला येतील आणि इतर प्रॉडक्ट विकत घेतील. आणि सर आता माझं वेबसाईटचं काम झालेलं आहे. जीएसटीचं रिजेक्ट झालेलं आहे माझी जीएसटी. नॉर्मली म्हणजे गावाकडचा एरिया असल्यामुळं म्हणजे सातारचं माझं रजिस्ट्रेशन आहे, तिकडचं सगळं हे आहे. मी पुण्यामध्ये असतो. पण तिकडे तो जो जीएसटीचा ऑफिसर आहे त्यांनी व्हिजिट केले नाही, तर त्यांनी त्या ऑफिसरची व्हिजिट नाही केल्यामुळे रिजेक्ट केलेलं आहे. तर मी अजून एकदा हे केलेलं आहे. आणि सर दुसरा एक क्वेश्चन होता माझा की नॉर्मली म्हणजे आपण जे वेगवेगळे प्रोडक्ट आता नॉर्मली मी कॉस्मेटिक मध्ये वगैरे हे पण करतोय आणि याच्यावरती तर प्रत्येकाचं असं
आता अपेडा वगैरे हे जे लायसन आपण सगळे वेगवेगळे काढतो, तर ते काहीतरी गव्हर्नमेंटची एकच कुठलं तरी हे काढलं ना, की त्याच्यावरती सगळे अपेडा फेडरेशन वगैरे ऑफ काय इम्पोर्ट काढायची एक्सपोर्ट गरज पडते. ऑर्गनायझेशन FIOचा सर्टिफिकेट काढावं लागतं तुम्हाला. पण कसं हा, मग असतं, ते फिओचं. तुम्ही काढू हा शकता FIOचं, पण शेवटी अल्टिमेटली पुढे जाऊन अजून तो इश्यू येतोच. हा असं आहे. आम्ही कारण तेच मी म्हणलं की ते लायसन काढलेलं बरं आहे की मग फिओचं हे करण्यापेक्षा हे हे अपेडाचं वगैरे, कारण नॉर्मल तुम्हाला नॉर्मली ज्या माझं कसं प्रोडक्टमध्ये करायचं त्याचा एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल काढा, कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. हां, वाटलं तर तुम्ही पुण्यात आहात तर FIO सर्च करा जवळच्या लोकेशनला. FIOच्या ऑफिसला एकदा हा व्हिजिट करा आणि त्यांच्याकडनं जेन्युइनिटी बघा की काय-काय मला मिळू शकतं. त्यात पण काही स्पेसिफिक लायसन्सच आहेत. त्यामुळे प्रत्येक लायसन्ससाठी चालेल असं नाहीये. ठीक आहे? ओके. हा चालेल चालेल. डन आणि बेस्ट ओके, लक. थँक्यू सर. गुड. आता तुमचा हा म्हणजे आता तुमचा सेलिंगचा पॉइंट हाय झाला पाहिजे कारण सीझन आहे चांगला. गणेश उत्सव, बऱ्याच हा गोष्टी तर त्याच्यामध्ये चांगला सेल्स पिच करा आणि वेगवेगळे काही भन्नाट आयडिया लावता आले तर ट्राय करा. ठीक आहे? ओके सर, डन. थँक्यू सर. येस. मिलिंद सर, गुड इव्हनिंग. नमस्कार. जय महाराष्ट्र. बोला. येस. येस सर, बोला. हा सर. दुपारी आपलं बोलणं झाल्याप्रमाणे थोडं तुम्हाला हिंट दिली होती मी, त्याबद्दल मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. वेळात वेळ काढून तुम्ही माझ्याशी बोललात. हं, हं. तर आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी त्यांना मेल लिहून टाकलेला आहे हं, हं. की मी ह्या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला फीडबॅक देतो म्हणून, किंवा माझं हं. डिसिजन फायनल होतं. हं, हं. तर मला त्यांनी तरी सुद्धा तो मला कंटिन्यू माणूस व्हॉट्सअपवर मेसेज करतोय. हं, हं. म्हणजे त्याचा अजून एक असिस्टंट आहे डॅन्सर म्हणून. आता ते तिकडे कुठं बसतात मला आपल्याला माहिती नाही, पण दर 2-3 तासांना हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग वगैरे वगैरे असं ते चालू असतं त्यांचं. मग आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता म्हणजे आम्ही त्याला थोडंसं असं करत राहणं योग्य आहे म्हणजे. बरोबर. कारण कसं आहे माहिती आहे का? हा. माणूस चुकी कुठं करतो माहिती आहे? 2 ठिकाणी माणूस आयुष्यात चुकी करतो. जेव्हा त्याला आयुष्यात भीती हा जेव्हा लागते, तेव्हा तो एक चुकी करतो. त्याला कळत नाही मी काय करतोय आणि जे म्हणतो ना आपण लालच, चुकी हा. आणि लालच 2 गोष्टी जेव्हा समोर येतात, माणूस सगळं डोकं ब्लॉक बंद होतं आणि बाकी आपल्या हिशोबाने काय आपण करतो त्याचा आपल्याला अंदाज लागत नाही. त्यामुळं भीती आणि ह्या दोन्ही गोष्टीपासून दूर राहिलेलं बरं. ओके. ओके. बेस्ट ओके. एक्सपिरियन्स होता. पण बघा नॉर्मली तुमच्यासोबतच नाही, बरेच लोकं मेसेज करतात, अनवॉन्टेड फ्रॉड पण असतात. तर माझं मत हेच आहे, की आपले पैसे वाचले पाहिजे, कुठं गेले नाही पाहिजे. त्यासाठी आपण कारण म्हणून आपल्या स्टुडंटने काही लोकांनी मला फोन पण केला नव्हता. नंतर झाल्यानंतर फोन केलाय. त्यामुळे मी तुम्हाला तो एक्सपिरियन्स शेअर केला. कारण तुम्हाला फक्त तुमच्यासोबत एकदा होतं. पण मला हे रेग्युलर कोणी ना कोणी काहीतरी नवीन सांगत असतं. त्यामुळं ते व्हायला नको. करेक्ट. इट वॉज ग्रेट. करेक्ट. जेन्युइन अजून शोधण्याचा प्रयत्न करा, मिळून जातील. बोला. मी आणि मी त्याच माणसाला मी पहिल्या दिवसापासून हे सांगत होतो की मला पेमेंट ऍडव्हान्स पाहिजे. हं, हं, हं. अजून पण माहिती त्याला मी ते सांगितलेलं आहे. आय वॉन्ट तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट. देणारच नाहीत. तुम्ही आधी ते एक जे काही अमाउंट आहे ते सॅम्पल द्या. मग मी तुम्हाला 70% ॲडव्हान्स देतो म्हणेल. पण आधी नाही देणार तो. त्याला फक्त एवढंच म्हणा, की फक्त बरोबर. ₹5,000 पाठव म्हणावं. नाही पाठवणार तो. ओके. ओके. 5,000 पण नाही पाठवणार. ठीक आहे. ओके सर. ओके. त्याला आणि एवढ्या दुसरं मोठ्या ह्याच्यामध्ये डील आता करायचं तर ही कॅन सेंड द ₹5,000 फॉर द मटेरियल सॅम्पल. बरोबर? कारण का ते जवळजवळ 7-8 CRचे डील आहे सर ते. 100 किलो इंटू 5,500 तेच पर म्हणलं किलो. ना, मग तुम्ही ते अमाउंट बघून काय होणार, की बरोबर. बरोबर. त्यामुळे ते प्रॉब्लेम्स आहेत. आणि काही लोकांनी केलंय पण सांगत नाहीत फक्त. दॅट इज एक्झॅक्टली. बरं. आणि आता हे जे मला B2B साईटवरून मला असे बरेचसे कॉन्टॅक्ट येतात सर. म्हणजे बाहेरचे डिटेल येत आहेत. त्याला मी सगळ्याला अप्रोच पण म्हणजे त्याला मेल करतोय, व्हॉट्सअप करतोय, कॉन्टॅक्ट म्हणजे सरळ त्यांना करतोय. पण तिथून अजून काही मला फीडबॅक मिळत नाही अजून. बरं. म्हणजे B2B साईटवरून मिळालेल्या लोकांशी बरं का. बरं. ओके. मग तिथं आपल्याला आपण तिथं त्यांचा कुठपर्यंत म्हणजे कितपत त्यांच्यावर आता आपण डिपेंड राहायचं. म्हणजे हालाकी इतर मी आंबेसीला पण मेल केलेला आहे, त्यांच्याकडून मला लिस्ट मिळालेली आहे. त्यांना पण मी रिप्लाय केलेला आहे, पण त्यांच्याकडून काही येत नाही. जे मी डायरेक्ट जे मेल केलेले त्यांच्याकडून अजून एकही मला अजून रिप्लाय आलेला नाहीये. पण आंबेसीकडून जे लिस्ट मिळते ना सर, आपल्याला तिथून मला फक्त एक छोटासा डाऊट येतो की आपल्या फील्डचं किंवा आपल्या
म्हणजे आपल्या प्रोडक्टचं ती स्टडी कशी करायची त्याची भली मोठी लिस्ट असते त्यांची. बर तुम्हाला फिल्टर आउट करावं लागेल. जसा डाटा मिळालाय तसा डायरेक्ट लगेच कधीच मेल नाही करायचा. तुम्ही हा, फिल्टर हा. आउटसाठी एक एक्सेल शीट बनवा किंवा डायरीमध्ये लिहून घ्या. काही कॉलम्स बनवायचे, की बाबा ओके. हा बायरची वेबसाईट ॲक्टिव्ह आहे का? हा बायर Facebookवरती ॲक्टिव्ह आहे का? LinkedInवरती ह्याचा कोणी ओनर आहे का? ते सगळे राईट करायचं आणि ज्याच्यावरती नाही रॉंग करायचं. जे सगळेच रॉंग आहेत त्याला मेल करण्यात अर्थ नाही. तुमची एनर्जी वेस्ट जाते. त्यामुळे जे 90% ॲक्टिव्ह दिसतील त्यांनाच आपण मेल करणार आहोत. म्हणजे आपल्याला कळेल की हां बाबा हा काहीतरी करतोय. डन? ओके ओके. आणि अजून एक विचारायचं होतं हे एक्सएसएस फसायला आम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे सेंट्रलच्या, पण तिथून आम्हाला एक म्हणजे क्वेरी आलेली होतं. क्वेरी येणार, रिजेक्ट होणार. तुम्हाला ते थोडेसे सेटिंग लागते फसायसाठी सेंट्रलच्या. त्यामुळे हा, हा. सहजासहजी लगेच निघत नाही ते. त्याला काय आता म्हणजे पर्याय हा. पर्याय क्वेरी सॉल्व्ह करत आता राहावं लागेल. जर फास्ट पाहिजे तर मग थोडंफार डायरेक्टली मेन ऑफिसरशी कॉन्टॅक्ट करावं लागेल आपल्याला. ओके. म्हणजे ह्याचे ऑफिस म्हणजे पुण्यामध्ये वगैरे असेल ना, म्हणजे मी हे पाहिलं नाही. आहेत. पण ते कनेक्शन असणाऱ्यालाच पटकन निघतात. विदाऊट हो का? कनेक्शनला वेळ लागतो थोडा. ओके. त्या आसावरी मॅडमला करू कॉन्टॅक्ट त्यांच्याकडून बोलू करा म्हणजे कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याकडनं झालं ठीक आहे. नाहीतर मी काहीतरी कनेक्शन लावेल. ठीक आहे? डन. ठीक आहे, ठीक आहे. हा. ओके. अनम्यूट झालाय तुमचा. म्यूट झालाय. डोमेस्टिकचं ते एक आम्ही डोमेस्टिकचा म्हणजे प्रयत्न करतोय आम्ही. हं. हॅलो. हां. येस बोला. मोरिंगा ड्राईव्ह मोरिंगा लिव्ह. बरोबर. तर सप्लायर आहे, बायर पण आम्हाला एक मिळालेला आहे. हं. आम्ही पण पाठवलेलं आहे बायरला. पण आता प्रश्न काय आहे की रेटमध्ये थोडंसं निगोसिएशन होईल. हं. माझं लोकेशन आहे पुणे, माझं सप्लायरचं आहे नाशिक आणि बायर आहे अहमदाबाद म्हणजे गुजरात. तर आता ते म्हणजे बायरचे काय तो जे अट आहे की मी माझी गाडी पाठवतो हं. मटेरियल. ओके. मग आता त्यांची जर गाडी आली तर मग मी त्यांच्या तिकडं डायरेक्ट नाशिकला नाही पाठवू शकत तसं. नाही. काय करायचं तुम्ही, नाशिकला तुमचा स्वतःचा आहे हा. म्हणून सांगा. फक्त जो नाशिकला व्यक्ती आहे त्याच्यासोबत ॲग्रीमेंट करून घ्या, की हा बायर जो आहे तो माझा आहे आणि तुम्ही डायरेक्टली कनेक्ट यांच्याशी होऊ शकत नाही. ओके. त्या म्हणजे असं नाशिकच्या सप्लायर. कंपनीशी ॲग्रीमेंट करून ओके घ्या. ओके ओके ओके. म्हणजे मग तिथं डायरेक्ट जर त्यांची गाडी आली तरी काही अडचण हां, काही होणार नाही. अडचण नाही. ॲग्रीमेंट केले ना आपण, लीगल ॲक्शन घेऊ शकतो. ओके. ओके. राईट. येस. ओके सर. डन. राजू सर तुमचं झालंय ऑलरेडी बोलणं? नाही सर, झालं नाही आहे. हां, बोला. कॅमेरा ऑन करू शकाल? ओके सर. सर ट्राय करा. गणपती रंगवतोय मी. बोला. नमस्कार, कसे आहात बोला? नमस्कार, एकदम फाईन सर. सर मला असं विचारायचं होतं सर, की माझे काही डॉक्युमेंट झालेले आहेत, काही चालू म्हणजे प्रोसेस चालू झालेली आहे, अर्धे झालेले आहेत. तर मला असं विचारायचं होतं तुम्हाला की ते राऊंड जे आपले जे गोल वाती जे असतात कॉटनचे, हो, बोला. तर ते आपण ते करू शकतो का सर एक्सपोर्ट? म्हणजे स्पेशली तुमचा फक्त वातीमध्ये करायचं तुम्हाला, बरोबर? हां, पण ते मॅन्युफॅक्चर तुम्ही स्वतः करताय का हँडमेड आहे? मी स्वतः करतो सर, कारण की मॅन्युफॅक्चरिंग मशीन वगैरे जे आहेत ना, अच्छा, ओके. स्वतः करतो. गुड. हां. फक्त आपल्याला याचा टार्गेट ऑडियन्स एकदा बघावं लागेल. मग तुम्ही कुठं सेल करता आता तुमचा डोमेस्टिकमध्ये मटेरियल तो? डोमेस्टिक मध्ये इथं सर आपल्या असे पूजेच्या दुकानामध्ये, असं किराणा बरं. शॉप आणि मध्ये. तुम्ही कुठल्या ऑनलाईन मीडियमवरती रजिस्टर केलं नाही तुमच्या प्रॉडक्टला? इंडिया मार्टला वगैरे. आवाज येत नाहीये तुमचा. इंडिया मार्ट. ओके. इंडिया मार्टला केलंय. हां. गुड. मग काही रिस्पॉन्स येतोय तिथून? सर येते, पण ते जास्त एवढा रिस्पॉन्स येत नाही सर त्यावर. बरं. प्लॅन घेतला नाही. फ्री मधला प्लॅन आहे का? हो.
मग फ्रीला कसा रिस्पॉन्स येईल लवकर? एखादी महिन्याचा पेड प्लॅन ट्राय करा आणि कसा रिस्पॉन्स येतोय बघा. बरं चालेल ना सर. पण त्याला एक्सपोर्ट करू शकतो ना सर आपण? हा, येस करू शकता. त्याचा ऑडियन्स बघा, कंट्री बघा आणि त्याला स्टार्ट करा. ठीक आहे. सर मी सर सर्च केलंय सर, पण ते मला एवढं आता काय वगैरे त्याला मिळाला नाही आहे. तर त्याकरता मी तुम्हाला विचारत होतो की ते खरं होतंय का एक्सपोर्ट की नाही होत तुम्ही म्हणून. मला त्या प्रोडक्टचा थोडा फोटो पाठवा. कशा पद्धतीनं बनवताय, तुमची मॅन्युफॅक्चरिंग कशी प्लांट आहे. ऍक्च्युअली तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर आहात तर खूप मोठ्या स्केलला तुमचा बिझनेस करू शकता जर खरंच तुमची प्रोडक्टिव्हिटी तशी असेल तर. फक्त थोड्या काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्याव्या लागतील. मला त्याचा फोटो पाठवा, मी बघून चेक करेल. ठीक आहे. चालेल ना सर. त्याच्या मशिनरी पण सुद्धा सर आपण सेल करू शकतो सर, असं विचारत येस होतो येस मी. करूया, काही हरकत नाही. मशिनरी तुम्ही मला अपडेट करा. ओके. चालेल ओके सर. थँक्यू. येस. मशिनरी जर रिफ्लेक्ट करायच्या असतील तर ट्रेड इंडिया या वेबसाईटवरती मशिनरीज पोस्ट करून घ्या. मशिनरीज सेल करण्यासाठी. ठीक आहे. मशिनरीज जर सेल करायच्या असतील, पॅकेजिंग मटेरियल किंवा काही मॅन्युफॅक्चरिंग मशीन असेल तर ट्रेड इंडिया वेबसाईटवरती तुमचं रजिस्टर करा आणि तुम्ही रजिस्टर करण्या अगोदर जाऊन एकदा स्वतः व्हिजिट करून बघा. तुम्हाला भरपूर लोक मिळतील तसे. ओके. डन. सो ऑलमोस्ट आपण आता ब्रेकआउट रूमला जातोय. 5 मिनिटाचा ब्रेकआउट रूम करतोय. 5 मिनिट्स. परत प्रत्येकामध्ये एक गोष्ट नवीन निर्माण करायची आहे. जर आपण म्हणलं तर ॲज अ टीम लीडर म्हणून तुम्हाला बिहेव करायचं आहे. इतर लोकांशी तुम्हाला बोलायचं आहे. त्यांना बोलण्याची संधी द्यायची आहे आणि मग तुमचं मत मांडायचं की तुम्ही काय नक्की त्यांना हेल्प करू शकता. तयार आहात ब्रेकआउट रूमसाठी? बरेच लोक डॉलर बिझनेस म्हणतात. डॉलर बिझनेससाठी ज्यांना अप्रोच करायचा आहे त्यांनी या वेबसाईट व्हॉट्सअपवरती अप्रोच करा डॉलर बिझनेस म्हणून. आपण या वीकमध्ये ग्रुप बनवायला जातोय डॉलर बिझनेसचा. ज्यांना परचेस करायचं आहे ते करू शकतात. आणि इट्स नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला हवंय तर तुम्ही मेसेज करू शकता. ओके. फक्त आय एम गोइंग टू हेल्प यू मेकिंग द ग्रुप. व्हॉट्सअप करू शकता डॉलर बिझनेस असं टाईप करून मला मेसेज करा. उद्याला एक ग्रुप बनवून जे लोक हायली इंटरेस्टेड आहेत, 1.5 लाख रुपीजचा समथिंग प्लॅन आहे डॉलर बिझनेस. ज्यांनी बघितलं नसेल त्यांना उद्याचा ग्रुपमध्ये घेतल्यानंतर तुम्ही आधी त्याचा एक डेमो घ्या. सगळ्यांनी डेमो घ्या आणि मग त्याला प्लॅन करा. 10 लोकांचा ग्रुप बनवून आपण परचेस करू शकतो. 15,000 पर्यंत कॉस्टिंग मिळू शकते. डन. चॅटबॉक्समध्ये टाकू नका सुमित सर. व्हॉट्सअपवरती जाऊन मेसेज करा व्हॉट्सअपला डॉलर बिझनेस. डन. सो आर यू रेडी फॉर ब्रेकआउट रूम्स? ओके. ओके. डन. आपण ब्रेकआउट रूम बनवायला जातोय. 5 मिनिट्स. 9:48 झालेत आणि 9:39 झालेत. सॉरी 49 झालेत. 9:54ला आपण ब्रेकआउट रूम एंड करणार आहोत आणि मग पुढे सेशनला एंड होणार आहे. रेडी आहात का? चॅटबॉक्समध्ये टाईप करा. डॉलर बिझनेससाठी सर व्हॉट्सअप केलाय. त्या व्हॉट्सअपवरती जाऊन डॉलर बिझनेस म्हणून मेसेज करू शकता. ज्यांना खरंच डॉलर बिझनेस घ्यायचा आणि ज्यांना डॉलर बिझनेस काय माहिती नसेल त्यांनी एकदा जाऊन मॉड्यूल मधला शेवटचा सेशन बघा. शेवटचा सेकंड लास्ट डॉलर बिझनेस त्याचा डेमो घ्या आणि काम करा. गणेश सागर सर माझा क्वेश्चन घ्या. गणेश सर तुमचा हँडच रेज दिसत नाही. वेअर आर यू? हे बघा कुणीही मिसअंडरस्टँडिंग घेऊ नका. तुमचा जर हँड रेज नसेल तर सॉरी फॉर दॅट. मला क्वेश्चन कळणार नाही तुम्हाला विचारायची काय इच्छा आहे. गणेश सर अनम्यूट केले, बोला. गणेश सर आहात प्रेझेंट? गणेश सागर सर. हा सर. हँड हॅलो. रेज नेक्स्ट टाइम पासून हँड रेज ट्राय करा म्हणजे मला कळेल. ओके. बोला ना, बोला. काय प्रश्न आहे तुमचा? सर ते CHA डॉक्युमेंटसाठी आपल्याला किती खर्च येईल? मी तुम्हाला CHA चा नंबर पाठवलाय. नाही. बरं, तुम्ही मला आत्ता व्हॉट्सअप करू शकता? हा ठीक आहे. डन. मी लगेच नंबर पाठवतो. ते डिटेल सेंड करतील, त्यांच्याशी डिस्कस करा तुम्ही एकदा. ठीक आहे. येस. आणि म्यूट अनम्यूट करा. परत तुमचा काही क्वेश्चन असेल तर बोला.
येस सर, बोला. आहे काही क्वेश्चन अजून? आहे सर. बोला बोला. बायर जे आपल्यासाठी काम करणार आहे, तर ते हम्म. बायरचं काय कमिशन असते का आपल्या? हा, तुम्ही कुठं करताय त्याच्यावरती डिपेंड करतं. तुम्ही कमिशन बेस हा. वरती करताय का फिक्स वरती करताय त्याच्यावरती डिफाईन असतं. ओके. आणि सीएचे बी कमिशन असते ना काही तर? नाही, सीएची ची सीएचे फीस असते. कमिशन असते का? फीस असते, सीएचे कमिशन नसते. फीस येस. त्याची ओके. तेच एका कंटेनर मागे त्याची किती पीस पडेल आपल्याला? प्रत्येकाची वेगवेगळी असते. कुणी 8,000, 7,000, 10,000 घेतं सीएचची. हा जे हा म्हणजे कंटेनर बुकिंग करून देणं, हे करणं, तुम्हाला कोऑर्डिनेट करणं, त्याची फीस असते. ठीक आहे. आणि ते कंटेनरचं आपल्याला काही चार्जेस पडतील का? हा, कंटेनरचे पडणार ना. तुम्हाला जर 40 फीट घेतलात तुम्ही, त्यामध्ये हम्म, तुमचा कस्टम क्लिअरन्स, कंटेनर बुकिंग, बाकी इतर गोष्टी, 40 हम्म. फुटाचा रेफर कंटेनर घेतला तर 1,60,000, 1,60,000 पर्यंत वगैरे खर्च जातो मोठा कंटेनर. आणि एअर शिपमेंटसाठी लगभग म्हणजे 40-50 हजारच्या आतमध्ये येऊन जातं. असं आहे का? येस. म्हणजे आपला एक कंटेनरसाठी 30-35 जाते का ती आपल्याला खर्च? काय म्हणलात? कंटेनरचे चार्जेस किती जातात आपल्याला? एका कंटेनरचं आपलं समजा पाठवायचं आपल्याला, तर त्याचे चार्जेस किती पडतात आपल्याला? कंटेनर रिकामा मटेरियल पकडून सांगताय? नाही, आता मटेरियल आपल्याला सेंड करायचं आहे तिकडे समजा. तुमचं स्वतःचं मटेरियल आहे का? नाही नाही, आपण मर्चंट म्हणजे आपल्याला मर्चंट एक्सपोर्टर व्हायचंय. बर. मग मग कुठला ते प्रोडक्ट आपल्याला पकडून विचारताय तुम्ही? कुठल्या प्रोडक्ट बद्दल विचारताय? ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट, बर. बनाना आता किंवा आपलं सोयाबीनचं होऊ शकते का सर आपलं? बनानाचा जर विचार केला तर सी शिपमेंटसाठी लगभग तुम्हाला 9-9.5 लाख रुपये खर्च येईल. आणि जर एअर हां. शिपमेंट केलात तर तुम्हाला 1.5 लाख रुपयेपर्यंत खर्च येईल. हं, हं, हं. ओके. तर सोयाबीनचं होऊ शकते का? सोयाबीनमध्ये तुम्ही बाय प्रॉडक्ट जर असेल काही सोयाबीन केक्स वगैरे, तर ते आपण करू शकतो. प्युअर हां, सोयाबीनला थोडी डिमांड आहे, पण तेवढी नाही. कारण काय आहे, हां. मॅक्सिमम आपण भारत खूप सोयाबीन इम्पोर्ट करतं आंतरराष्ट्रीय मार्केटमधनं. हं, त्यामुळं हं. हां, तुम्ही त्यांचा बाय काही प्रॉडक्ट काही असेल तर ते करू शकता. मग आता ॲग्रिकल्चरमध्ये कोणता प्रॉडक्ट करावा आपण निवडावा? कुठलाही तुम्हाला बनाना वाटतोय, बनाना करू शकता तुम्ही. मग मागणी जास्त जास्त आहे का हो, बनानाला? हो, हो. चांगली मागणी आहे त्याला. बरं, बरं. चालतंय, चालतंय. ठीक आहे सर. डन. तर ओके. WhatsApp करा बाकी काही क्वेश्चन असेल तर. डन. विजय सर, तुमचा काही क्वेश्चन आहे? हँड रेज दिसतोय. बोला. सर मी काय विचारतो माहिती आहे, दुबईला जर आपण कुठला एक्सपोर्ट करतोय हं. तर दुबईला जास्त कमिशन बेसिसवर चालतं का? हां, जास्त प्रमाणात कमिशन बेसिसवरती काम चालतं. बरोबर बरोबर. तुम्ही मग ते मलेशिया, श्रीलंका, व्हिएतनाम ट्राय करा. हम्म, नाही म्हणजे आपण समजा फ्रूट प्रोडक्ट कोणते करतोय तर जास्त तिकडे कमिशन बेसिसवरती हां, चालतं का तिकडलं मार्केट तसं दुबईमध्ये? आहे, तर त्या पद्धतीनं केलं जातं. ओके ओके. आणि मला अजून एक दुसरा प्रश्न होता, कांदा जर आता आपण एक्सपोर्ट करतोय तर त्याला काय ड्युटी आहे का हो, सध्या? हो. आता सध्या त्याला 40% समथिंग ड्युटी चालू आहे. एक मग इनव्हॉइस तरी सुद्धा व्हॅल्यू आहे. ते पुढून तरी मिळतात सु- आपल्याला. नाही तरी सुद्धा आपण करू शकतो का म्हणजे हो, हो. 40% आता सध्या करतायत तरी? लोकं. येस, येस, करू शकतो. ओके ओके. चालेल चालेल. डन. थँक्यू सर. या. सो वी आर गोइंग फॉर ब्रेकआउट रूम फॉर 5 मिनिट्स. 9:54 मिनिट झालेत. 9:59 मिनिट्सला परत येऊया. तयार आहात? 3, 2, 1. ब्रेकआउट रूममध्ये ॲज अ टीम लीडर वर्क करा आणि सगळ्यांशी एकदम चर्चा करा, की सगळ्यांना बोलू द्या. तुम्ही पण बोला अँड इट विल बी अमेझिंग एक्सपिरियन्स. डन.
ओके. सो ऑलमोस्ट आय होप दॅट इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. बऱ्याचशा लोकांनी चर्चा केली असेल एकमेकांशी आणि बऱ्याचशा लोकांनी काहीच बोललं नसेल. असंही बऱ्याच लोकांसोबत झालं असेल. बरोबर? एक्झॅक्टली. सो मला रिप्लाय करा, हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? सगळ्यांना अनम्यूट करण्याचा ऑप्शन देतोय. अनम्यूट करा. जर ग्रेट होता तर ग्रेट म्हणा, नॉट ग्रेट तर नॉट ग्रेट म्हणा. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? ग्रेट सर, Great, sir. ग्रेट सर. Great, ग्रेट sir. ग्रेट Great. ग्रेट 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 ग्रेट. ग्रेट. थँक यू सो मच. ओके. मस्त वाटलं एकमेकांशी बोलून. जे काही लोकांना तर असं झालं असेल, आपल्याच लोकेशनला हा व्यक्ती राहतोय, पण एवढ्या दिवसात आपण याच्याशी कधी भेटलो नाही किंवा आपली ओळख नाहीये. दॅट वॉज अ ग्रेट. आणि बोलण्याची इच्छा पण होते प्रत्येकाशी आणि नवीन एक कॉन्फिडन्स. प्रत्येकाने 3 रूल फॉलो करायचं. कुणाशी बोलताना सर्वप्रथम आपलं मत मांडा, पण पुढल्याला बोलण्याची अपॉर्च्युनिटी द्या. बऱ्याच लोकांचा निगेटिव्ह पॉइंट आपलंच बोलतात, दुसऱ्याला बोलायला संधी देत आहेत. गुड लिस्नर बना, गुड स्पीकर बना आणि तुमचं मत कमी वेळात मांडायचा प्रयत्न करा. तुमच्याकडं वेळ कमी असतो बायरसोबत बोलताना, बायरकडं टाईम नसतो. त्यामुळं एक जस्ट 60 सेकंद इनफ आहेत तुम्हाला सांगण्यासाठी. तुम्हाला जर विचार करावा लागतोय तुमच्याबद्दल सांगायला, जे की तुम्ही आज एवढ्या वर्ष झालं स्वतःला जाणून घेताय, तर इट्स नॉट व्हॅलिड पॉइंट. त्यामुळं तुम्ही स्वतःला 60 सेकंदात रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. ग्रेट. येस. कुणाशी बोलणं झालं नाही. ओके. अमित पाटील सर, येस. काही क्वेश्चन आहे तुमचा? हॅलो. येस अमित सर, बोला. हा सर, ते मगाशी तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला होता ना, ते त्या रिगार्डिंगच पाठवलाय तो स्क्रीनशॉट. एक्सपोर्ट पीडीएफचा ऑप्शन दाखवत नाही सर. ओके, मी चेक करेल आणि तुम्हाला अपडेट करतो. ओके सर, थँक्यू. या लास्ट वन डॉक्टर सरांचा क्वेश्चन अँड देन वी आर गोइंग टू क्लोज. येस संजू सर, बोला. नमस्कार. नमस्कार सर. चॅट रूम मध्ये अमेझिंग एक्सपिरियन्स होता, परंतु आमच्या ग्रुपमध्ये आम्ही दोघंच जॉईन झालो आणि परत आमचं दोघांचं कम्युनिकेशन झाल्याच्या नंतर आणखी कोणी आहेत का तर त्यांना संधी दिली, परंतु बाकी लोक कनेक्ट होऊ शकले नाही, जॉईन होऊ शकले नाही. मुंबईच्या नीलम देसाई मॅडम, त्यांचा परिचय, माझा परिचय, आमच्या दोघांच्या कंपनीविषयी एक ब्रीफ इंट्रोडक्शन आणि नंतर आपण व्हॉट्सअपवरती आणि टेलिफोनिक कम्युनिकेशननी प्रोफेशनल आयडियाज आणि बिझनेस आयडियाज शेअर करूयात आणि एकमेकांच्या सहकार्याने कसं रोडे सरांची मदत घेऊन कसं पुढे जाता येईल यावर बद्दल आमची छान चर्चा झाली, सुंदर चर्चा झाली, परंतु बाकीचे व्यक्ती जॉईन होऊ शकले नाही. म्हणजे जॉईन होते, बोलले सोबतच नाहीत का जॉईंटच झाले नाहीत? 2-3 वेळा विचारलं की बाकी मंडळीचा परिचय द्या आणि काही कोणी चॅट रूम मध्ये असेल तर बोला, परंतु काही कोणी बोलले नाही. ओके, ग्रेट. मी आणि देसाई मॅडम आमचं चांगलं कम्युनिकेशन झालं आणि फार सुंदर एक्सपिरियन्स आलाय. ग्रेट. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. म्हणजे हेल्पफुल ठरतंय. म्यूट झालाय तुमचा, म्यूट. येस. एक प्रश्न आलेला होता माझा, तर तो मी विचारू का आता की बोला ना, बोला बोला. फसाईच्या याच्या बद्दल, लायसन बद्दल मला एक विचारायचं होतं की त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे व्हेरायटी ऑफ लायसन्स असतात आणि असं, तर तो एक इश्यू होता. तर एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून आपल्याला कुठलं लागणार आहे, आणि दुसरं की जीएसटी एका व्यक्तीने सांगितलं आपल्या पार्टिसिपेंटने की जीएसटी रिजेक्ट झालाय. तर माझ्या जुन्या कंपनीचा जो रजिस्टर्ड ऍड्रेस आहे तो विलेज मधला आहे आणि तिथे आता माझे वडील राहतात, परंतु ते काही शिकलेले नाही. मी नागपूरला असतो, नागपूर विद्यापीठामध्ये आहे मी. तर जीएसटी माझंही रिजेक्ट होईल का किंवा त्यासाठी काही अडचणी येतील का? तो एक विषय होता. तुम्ही नागपूरवरती का नाही रजिस्टर करत मग? नाही, जुनी जी कंपनी आहे ती फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे हा, आणि मग काही शेतकरी हरकत ग्रुप नाही, काही सोबत हरकत नाही. जर ओल्ड कंपनी असेल आणि तुम्ही व्हॅलिड पॉइंट दाखवताय तर होणार नाही रिजेक्ट. नाही, रिजेक्ट होत राहते. रिजेक्ट म्हणजे रिजेक्ट होत नसतं, क्वेरीज येतात आणि क्वेरीज रिझॉल्व्ह करून ते निघून जातं. पण माझं कॉर्पोरेट ऑफिस आहे स्पेशल आणि तिथे माझा मग स्टाफ डन. असतो. मग काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला. रजिस्टर्ड ऑफिस विलेज मध्ये आहे, कॉर्पोरेट ऑफिस माझं तहसील मध्ये आहे, तहसील प्लेसला आहे, जिथे आमचं प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग चालतं. चिखलीला, बुलढाणा डिस्ट्रिक्ट मध्ये तिथे माझं कॉर्पोरेट ऑफिस आहे. तर ओके. त्या ऍड्रेस वरती आपल्याला करता येईल का जीएसटी? येस येस येस, करू शकता.
ओके सर, थँक्यू. चालेल. थँक्यू. ओके, आयफोन लास्ट क्वेश्चन अँड वी आर गोइंग टू एंड. आयफोन जे काही नाव आहे तुमचं नाव इंट्रोड्यूस करा. सर माझं नाव अश्विनी आहे. येस मॅम, बोला नाशिकहून बोला बोलते. बोला. ओके, मी कॅमेरा ऑन नाही करत बिकॉज बरं, ऑफ ओके लाईट ओके. गेली आहे. येस यू कॅन गो ओके, अहेड. तुमचं हे जे 5 मिनिटाचं कम्युनिकेशन होतं ते इज व्हॉट्स गुड. म्हणजे तुम्ही हे 2-3 वेळा घेतलं, याचा आत्ता पण एक फायदा झाला. आणि ह्या महिन्यामध्ये एक औरंगाबादच्या मॅम आहेत आणि एक पुण्याचे सर आहेत. तर आम्ही तिघा-चौघांनी कोऑर्डिनेशन करून आम्ही मार्केट फाइंडिंग केलं, ओके म्हणजे माझ्या कलिग सोबत. म्हणजे हे जे तुमचं 5 मिनिटाचं कम्युनिकेशन आहे, हे आमचं डायरेक्ट मार्केट फाइंडिंग पर्यंत पोहोचलं. ओके, ग्रेट. इट्स वॉज अ गुड, म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे मी नव्हते गेले, मला जमलं नाही मार्केटला दाखवण्यासाठी, बर, बट माझे ओके. कलिग गेले त्या मॅम सोबत. अभिनव सर म्हणून आहे आणि एक ससानी मॅम आहे. ओके जे ओके तुम्ही इथे 5 मिनिटाचं कम्युनिकेशन घेता, आम्ही त्याच कम्युनिकेशनवर आम्ही एकमेकाच्या सिटीमध्ये गेलो आणि ओनियनचे मार्केट वगैरे फाइंडिंग केले. सो हा कॉन्फिडन्स खूप ग्रेट आणि खूप छान बिल्डअप केलाय तुम्ही. ओके, जे ग्रेट. आम्ही एकमेकांशी ओळखही नाही, जे आम्ही इथे सेशनमध्ये ओळख झाली आणि आज आम्ही सोबत मार्केट फाइंडिंगला पुढे शिकण्यासाठी ॲब्सोल्युटली इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. थँक यू सो मच मॅम. या येस. ॲब्सोल्युटली ग्रेट. थँक्स अ लॉट. आणि नक्कीच एक 5 मिनिटामुळे जर प्रोडक्टिव्ह 5 मिनिट असतील तर खूप मोठा बदल घडतो आणि अनप्रोडक्टिव्ह 10 दिवस जरी असतील तर त्याची व्हॅल्यू ठरत नाही. त्यामुळं प्रोडक्टिव्ह काम करा. जेवढं काही तुम्हाला मिळेल, लोकांशी भेटा, बोला. जेवढं बोलाल तेवढे नवीन-नवीन लोकं. मी आजपर्यंत एकच गोष्ट सांगेल, तुम्हाला लाईफमध्ये वरती जायचं तर नेटवर्क स्ट्राँग बनवा. नेटवर्कवरती सगळा खेळ आहे. तुमच्या सगळ्या गोष्टी नेटवर्कवरनं हालतात. त्यामुळे नेटवर्क चांगलं बनवा. पुढच्या व्यक्तीला बोललात की आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे अशा पद्धतीनं काही गोष्टी त्यांना कोरून बोला, म्हणजे तुमचा कनेक्शन बॉन्डिंग चांगला झाला पाहिजे. ओके, ग्रेट. सो बाकीच्यांना ज्यांना काही प्रश्न असतील त्यांना व्हॉट्सअप नंबर दिलाय, त्या व्हॉट्सअपवरती काही क्वेरीज रिझॉल्व असतील करा. कारण आपण क्वेश्चनिंगसाठी एक टाइम असतो, त्या टायमिंगमध्ये तुम्ही हँड रेज करून काहीही क्वेश्चन्स विचारू शकता. त्यामुळे आय एम हिअर टू हेल्प यू. ओके, डन. बाय सगळ्यांना. मोस्ट वेलकम. येस मॅम, ग्रेट. थँक्स अ लॉट.